बाई तुझा आशीर्वाद आजचा 27 मेचा खतरनाक भाग आहे. कारण आता अवनी निघून गेल्याचं सत्य समजतं आणि त्यानंतर महेश चंद्रकांत जाऊन CCTV फुटेज चेक करतात. पण अवनीने आधीच त्याच्या वायर कट करून ठेवल्यामुळे त्यांना कुठला पुरावाही सापडत नाही. त्यानंतर अचानक राजा गायब असल्याचं कळतं आणि ते अंदाज लावतात की बहुतेक अवनीला पळून जाण्यात मदत राजानेच केली असावी. आणि त्यानंतर विवान घरी येऊन आता इतका मोठा तमाशा करतो, तेही पाहुण्यांच्या समोरच. पण कसंबसं तरी विवानला शांत करण्याचा प्रयत्न करतो चंद्रकांत. पण या वेळेला स्वाती गप्प बसलेली नाही आहे. हो, स्वातीने आता त्या विवानची अशी काही खरडपट्टी काढली आहे ना, तेही सगळ्यांच्या समोरच. त्यातच आता धांगटांच्या घरी सगळ्यात मोठा धमाका फुटतो. तो म्हणजे राजा देशमानेची पोरगी घेऊन पळालाय आणि आत्याच्या पायाखालची जमीनच हादरते. दत्तू काकाच्या काळजाचा ठोकाच चुकतो, कारण आत्याचा श्राप आता खोटा ठरणार आणि धांगटांना बाईचा आशीर्वाद मिळणार. राजा पोरगी घेऊन पळाल्याचं सत्य काय समजतं. तिथे धन्यान पाण्या आनंदाने नाचलेत. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला एक सांगू का, आता आजच्या भागात जे काही घडलं ते जसंच्या तसं आपण आपल्या दुसऱ्या आम्ही मराठी 1 चॅनलवरती ऑलरेडी आधीच टाकून ठेवलं होतं. त्यामुळे तुम्हाला जर पुढचे भाग पाहायचे असेल तर तिथे तुम्ही बघू शकता. तेही खरे भाग आहेत. बघूयात आजचा हा जबरदस्त भाग. अवनी घरातून गायब झाले हे ज्या वेळेला चंद्रकांताला समजतं, हताश होऊन तो येऊन सांगतो की गेली ती. पण ती असं कसं काय करू शकते. आणि तो खूप मोठ्या धक्क्यात असताना तेव्हाच त्याला महेश पाणी प्यायला देतो. पण चंद्रकांत रागाच्या भरात ग्लास फेकून देत त्याच्यावरतीच वचकतो की अरे पाणी कसलं देतोयस प्यायला, इथे तोंडचं पाणी पळालंय माझ्या, कशी काय निघून जाऊ शकते ती. अचानक महेशच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो विचार करतो की बाबा CCTVमध्ये आपण बघू शकतो की नक्की काय घडलं होतं, अवनी कशी गेली आहे निघून. त्यावेळेला चंद्रकांत आणि महेश पटकन CCTVच्या त्या रूममध्ये जातात. पण तिथे सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट अशी घडते की आधीच त्या CCTVच्या वायर्स कट केलेल्या दिसतात. आता तर चंद्रकांतच्या पायाखालची जमीनच हादरते. पण आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला प्रेक्षकांना दाखवलं आहे की राजाने आधीच फोन करून अवनीला सावध केलं होतं. अवनी घरातून बाहेर पडणार तेव्हाच त्याने फोन केला होता. सांगितलं होतं की मॅडम तुम्ही एक काम करा, जाऊन ना CCTVच्या वायर कट करून या. काय आहे, नाहीतर तुमच्या बाबांना कळेल ना की तुम्ही माझ्यासोबत पळून चाललाय ते. त्यावर अवनी त्याच्यावरती चिडते की पळून नाही रे, निघून बन. त्यावर राजा म्हणतो की तेच ते हो. तेव्हा अवनी फोन ठेवते आणि पटकन ती CCTVच्या रूमकडे जाते. आता यशोदा प्रचंड टेन्शनमध्ये असतो, कारण काही केल्या राजाचा फोन लागत नसतो. ते एरझारा घालत असतो. त्यातच अण्णा धान्यान पाण्यावरच तुटून पडतात. ते विचारतात की हल्ली कधी यांच्या घरात पाय बी टिकत नाही या दोघांचा, आणि आज एकमेकाला चिकटून कसे काय राहिले ते. त्यावर पाण्या सांगतो की अण्णा उगाचच आमच्यावरती कशाला घसरतायत, तुमच्या या फॉरेनच्या मालाला विचारा ना, उगाचच आम्हाला घरात बसवून ठेवलंय. त्यावर धन्या पण चिडतो की नाहीतर काय, हाच आम्हाला घरातून बाहेर पडू देत नाहीये. त्यावर अण्णा आता यशाला सांगतात की यशा, पाण्याला जाऊ देत कामावरती, नाहीतर माझ्या औषधाची सोय तरी होईल. यशोदा त्यांच्यावरती डाफरतो की अण्णा तुम्हाला तुमच्या दारूची पडले, इथे राजाचा फोन नाही लागून राहिला. अण्णाने आता रेडिओवरती एक सॉन्ग लावलेलं असतं आणि ते लग्नविधीचं आहे. त्यावेळेला धन्या मुद्दामच म्हणतो की आता जर याने आम्हाला बाहेर जाऊ दिलं असतं ना, तर यवाना राजा त्याच्या डोक्यावरती अक्षता टाकल्या असत्या आपण. पण मग यशोदाचं मन इतकं बेचैन होतं की या उचापती राजाने लग्न थांबवण्यासाठी काही कुटाने तर केले नसतील ना. त्याच्या मनात भीती दाटून येते. इकडे चंद्रकांत महेश दोघेही रिकाम्या हाती जेव्हा रूममध्ये परततात ना, त्यांची वाट बघत बसलेले असतात अवनीची आई आणि स्वाती. येत्या क्षणी चंद्रकांतचा संताप तीव्र होतं की घराण्याचं नाव, घराण्याची इज्जत, अब्रू सगळं धुळीला मिळवलं या पोरीने. विवान अगदी बरोबरच म्हणाला होता, तिने माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला. अवनीची आई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की अहो तुम्ही प्लीज शांत व्हा ना, नाहीतर तुमचं BP
त्यावर तो मोठ्याने वचकतो की पण हा विचार तुझ्या पोरीने करायला पाहिजे ना, आपल्या पोरीने. का बाप मारावा अशी इच्छा आहे तिची. आणि तो धक्क्याने खुर्चीत बसतो. अचानकच चंद्रकांतच्या छातीत कळ उठते, पण तो कसंबसं तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. इकडे राजासोबत पुण्याला जाताना अवनी विचार करते की बाबांना काय वाटत असेल माझ्याबद्दल आता. उद्या कसे सामोरे जातील या सगळ्याला ते. त्यावर आता राजा जोक करतो की इमोशनमध्ये मला युटर्न घ्यायला लावू नका. अवनी जेव्हा त्याला खाऊ का गिळू नजरेनं बघते ना, तो म्हणतो की सॉरी, जोक केला. पण मी सांगू का, म्हणजे जे काही विचार करायचा आहे ना, जो काही असेल तो ना डिसिजन घेण्याच्या आधी करायचा, नंतर माघार नाही फिरायचं. तुम्ही जास्तीचा विचार करू नका हो. त्या लोकांनी केला का तुमचा विचार? आणि तुम्ही मला काल काय म्हणाला होतात ते जरा एकदा आठवा. आणि तुमच्या बंडाचा झेंडा असा धरून ठेवा हातात. काय इमोशनमध्ये वाहवत जाऊ नका. अवनी अस्वस्थ होऊन विचार करते की पण बाबा माझ्याबद्दल असा कसा काय विचार करू शकतात. ते मला असे का म्हणाले की तुझं कोणावरती प्रेम आहे का? त्यांना काय मी अशी तशी मुलगी वाटले का? त्यावर राजा आता अवनीला बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतो की प्रेम करणं काय वाईट आहे. नाही म्हणजे प्रेम करणारा असा तसा कसा काय असू शकतो. नाही म्हणजे कोणीतरी तुमच्यावरती केलंच असेल की प्रेम. अवनी विचारते की पण माझ्यावर कोण प्रेम करणार? तेव्हा राजा म्हणतो की तुमच्यावर खरंच कोणीच प्रेम केलं नाही. अवनी सांगते की विचारलं होतं एका मुलाने मला, पण चांगला चपलेनेच हाणला त्याला. आता काय बोलणार पुढे राजा, गप गुमान. त्याचे बोबडे वळते की तुम्हाला पुण्याला सोडायचं आहे ना, जाऊया. अवनीच्या समोर आता राजाची बोलतीच बंद होते. घरी अवनीची आई चंद्रकांताला त्याची बीपीची गोळी आणून देते आणि अचानकच महेशच्या फोनवरती विवानचा फोन येतो. चंद्रकांत तो फोन त्याला रिसीव करू देत नाही. मग विवान प्रचंड चवताळतो आणि तो स्वतःच देशमानेच्या घरी यायला निघतो. महेश राजाला शोधत बाहेर येतो. वॉचमॅनकडे तो चौकशी करतो की या गाडीवरती टेम्पररी ड्रायव्हर ठेवला होता आपण, तो कुठे? काय नाव त्याचं? राजा. तेव्हा वॉचमॅन सांगतो की साहेब एक सांगू का, कालपासून मी त्याला ना बघितलंच नाही आहे. तरी पण बघतो साहेब, शोधतो मी त्याला. पाण्या गॅरेजवरती काम करायला आलेला असतो त्याच्यासोबतचा आहे ना संभा, तो त्याला म्हणतो की पाण्यादा अजरकी आहे, अर्ज नाही अजरकी आहे. पाण्या बोलतो की हां. संभा सांगतो की हा म्हणायचं नसतं रे पाण्यादा, इर्षाद म्हणायचं असतं. पाण्या म्हणतो की तेच ते, बोल पटकन. त्यावर संभा मुद्दामच शेरोशायरी करतो की पाण्यादा खडाळात वाजलेत 12 आणि उन्हाळ्याच्या हवेत सुटलाय थंडगार वारा. त्यावर पाण्यात त्याला ओरडतो की तू काय इथे शेरोशायरी करायला आलाय का? नाही म्हणजे आज एकदम शेरोशायरी. संभा खरं तर इशारा देत असतो की 12 वाजले म्हणजे पायल येण्याची वेळ झाली, पण पाण्याच्या डोक्यात ते शिरतच नाही. तो म्हणतो की पाण्यादा अरे तुला कसं कळत नाही, आली 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 ती बघ आली. आणि पायल स्कूटरवरून तिथे येतेच. मुद्दामच आता पाण्या तिची फिरकी घेतो की संभ्या नाही म्हणजे आतापर्यंत 100 वेळेला ब्रेक फेल झाले असतील नाहीचे. पायल म्हणते की हां तसंच काय ते. पाण्या तिला विचारतो की मी काय म्हणतो, ही गाडी तू भंगारात का नाही फेकून देत? त्यावर पायल त्याच्याशी लाडीगोडी करते की मग इथं कसं येणार ना मी, इतक्यातच चहावाला बी येतो. आता संभ्या त्याला ओरडतो की यांच्या टायमिंगलाच बरोबर कसं काय येतो रे तू? त्यावर चहावाला सांगतो की माझा बी टायमिंग हेच आहे की. पाण्यात दोघांना बी ताकीद देतो की बदलायचा, दोघांचा पण टायमिंग बदलायचा. आणि एक गोष्ट, फुकटचा चहा नसतो कोणाला पाजायला. त्यावर पुन्हा पायल लाडात येऊन बोलते की पानू मी काय म्हणते, नाही म्हणजे समोरच्याच्या प्रेमाला आणि चहाला कधी नाही म्हणायचं नसतं. त्यावर तो चहावालाही म्हणतो की बरोबर आहे. पाण्यात त्याला आता हात उगारतो की बरोबर आहे, निघित ना. लाडात येऊन पायल विचारते की पानू चहा घेणार का? त्यावर पाण्यात तिला ताकीद देतो की तू सोन्याचा घास जरी दिला ना तरी बी घेत नसतोय आपण. पायल म्हणते की डन, चल डील. लाडात येऊन ती विचारते की पानू मी ना स्वयंपाक बिपाक करते ना आपल्या घरी येऊन, तिखट बिकट जमतं ना आपल्या घरच्यांना,
नाही म्हणजे आपल्या घरातली माणसं इतकी गोड आहेत. म्हटलं बघावं तिखट बिकट खाणं जमतं की नाही त्यांना. काय रे पानू, नाही म्हणजे आपल्या घरात मोठे भाऊजी एवढे गोड आहेत, छोटे भाऊजी एवढे गोड आहेत, तू तेवढा रागट आहे बाबा. पाण्या तिला विचारतो की काय आहे, तू माझा अजून राग बघितलेला नाही आहे आणि काय लावले मोठे भाऊजी छोटे भाऊजी. तुला ना आमच्या घराबद्दल काय माहिती नाही आहे. त्यावर ते पुन्हा लाडात येऊन सांगते की पानू, मी आले होते ना परवा तुमच्या घरी, बघितलं की आपलं घर. पाण्या तिला ताकीद देतो की माझ्या घराबद्दल काही बोलायचं नाही. पाया सांगते की पानू, तुला ना कळतच नाही, आपलं घर. पण तू काहीही म्हणा, सासरे बुवाने तर मला सुनबाई म्हणून डिक्लेअर केलंय. त्यावर पाण्या तिला ताकीद देतो की आमच्या अण्णांच्या कुठल्या बी गोष्टीला खरं धरायचं नाही. काय सतत बाबाजी बाबाजी करत असते, सांग का तुझ्या बापाला सगळं काय ते. त्यावर आता पायल इतकी घाबरते कारण समोरून तिचे वडीलच आलेले असतात आणि ते रिक्षा घेऊन येताना दिसता क्षणी पायल पटकन तिथे लपून बसते. आता ते येतात आणि पाण्याकडे बाराचा पाना मागतात. संभे त्यांना बाराचा पाना देतो. आता समोरचा त्यांचा रिक्षाचा आरसा ढिला झालेला असतो, तो त्या पाण्याने आवळतात. पाण्याची नजर पायाला इकडे तिकडे शोधत असते. ही पोरगी एका सेकंदात कशी काय गायब झाली कळतच नाही त्याला. आणि तिकडे पायल तिच्या गाडीची नंबर प्लेट बापाला दिसू नये म्हणून देवाचा धावा करत असते. आणि तिच्या मनासारखंच होता की तिच्या बापाला काही कळत बी नाही, तो आपलं गुपचूप रिक्षा घेऊन निघून जातो. आता पाण्या संभ्याला विचारतो की काय रे संभ्या, ती पोरगी कुठे गेली. त्यावर पायल अचानक आडबाजूने लपलेली बाहेर येते आणि गाणं गुणगुणायला लागते की आपने पुकारा हम चले आए. संभ्या बघितलं ना, ओन्ली 2 मिनिट्स, मी दिसले काय नाही. माझा पानू किती बेचैन झाला. संभ्या वैतागून विचारतो की पाण्यादा, मला ना कळतच नाही आहे, हिच्या गाडीत प्रॉब्लेम आहे का आपल्या कारागिरीतच प्रॉब्लेम आहे. आता पायल जेव्हा म्हणत असते की ना सर्व्हिसिंगमध्ये फॉल्ट आहे, खरं तर सर्व्हिसिंगमध्ये नाही तर माझ्या. त्यावर पाण्यात तिला मुद्दामच खवळतो की तुझ्या डोक्यात फॉल्ट आहे. हां, तुझ्या डोक्यातच फॉल्ट आहे. पायल तू एक काम कर, जर आता परत गाडीचं काही बिघडलं ना तर एक काम कर, तू ना ती गाडी कंपनीला परत देऊन टाक आणि परत इकडे येऊ नकोस. त्यावर पायल म्हणते की इम्पॉसिबल आहे ना, तेच तर जमणार नाही आहे ना मला, पण पैसे नाहीत तुम्ही काम केल्यानंतर माझ्याकडे. ते लाडात येऊन विचारते की त्याच्या बदल्यात दुसऱ्यात काही देऊ का मी तुला. त्यावर पाण्याचा हात जोडून विनंती करतो की सुटका, तुझ्यापासून सुटका दे. पायल पुन्हा लाडात येऊन सांगते की इम्पॉसिबल आहे ना, म्हणजे आपलं असं फिक्स आहे ना. इतकं डोकं खाल्लेलं असतं पायलनं त्याचं. त्यानंतर पायल ही तिथेच बसते आणि पाण्याला हाक मारून ती त्याला चांगलं चक्क फ्लाईंग किस देते. पण पाण्या त्याकडे दुर्लक्षच करतो. आता इकडे देशमाने कुटुंब अख्खं टेन्शनमध्ये असतं. अचानकच चंद्रकांतचा मोर्चा वळतो, तो म्हणजे स्वातीकडे, आणि तो तिला खडसावून जाब विचारतो की हे बघ, अवनी असं काहीतरी करेल याची जरी पुसटची जरी तुला कल्पना असेल ना स्वाती, तर सगळं काही खरं सांग मला. ती तुझ्याशी काही बोलली होती का या संदर्भात, जे काही खरं खरं आहे ते सगळं सांग. आणि जर तू माझ्यापासून काही लपवलं आणि ते जर मला नंतर कळलं तर याचे परिणाम फार भयंकर होतील, एवढं लक्षात ठेव. स्वाती गांगरून जाते. ती सांगते की नाही बाबा, मला नाही माहिती काही. पहाटे ती मला भेटली होती पण माझ्यासमोरच ती रूममध्ये निघून गेली होती. त्यानंतरचं अचानकच महेश सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो की बाबा, तो ड्रायव्हर पण गायब आहे. काय तो त्याचं नाव राजा, म्हणजे आपल्या अवनीला पळून जायला त्याने तर मदत केली नसेल ना, असा संशय येतो आहे मला. त्यावर आता चंद्रकांतच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि तो मोठ्याने विचारतो की म्हणजे आपली अवनी एका ड्रायव्हरसोबत पळून गेली. आणि त्याचा संताप इतका वाढतो ना, बापाचं नाव बापाचे अब्रू सगळं धुळीला मिळवले या कार्टीने. आणि महेशला तो सांगतो की चल आता तिला शोधून काढूच या. तोपर्यंत दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो. कोणीतरी पाहुणे येऊन सांगतात की विमान आलाय खालती. आणि जेव्हा ते सगळेजण खालती जातात ना तर विमान या सगळ्याचा तमाशा बनवतो.
कारण चंद्रकांत तर जाऊन त्याच्याशी हसत बोलतो की अरे विवान, तू कधी आलायस, चल जाऊन बोलूयात आपण वरती. त्यावर विवान विचारतो की अवनी कुठे. तेव्हा चंद्रकांत सांगतो की अरे आहे अवनी, तू चल आपण बोलूयात. विवान हट्टाला पेटतो की नाही, जे काय बोलायचं इथे बोला, मला सांगा की अवनी कुठे. त्याचा रागाचा पारा चढलेला दिसतो. त्यानंतर आता जेवढे पाहुणे तिथे उपस्थित असतात, चंद्रकांत महेश त्यांना गोड बोलून तिथून पाठवून देतात की काहीही झालेलं नाही आहे, एक घरात तर थोडं लग्नाचंच बोलणं चालू आहे आमचं, तुम्ही चला आपापले कामं बघा. तेव्हा सर्वजण इकडे तिकडे निघून जातात. विवान आता चिडचिड करतो की मला माहिती होतं अवनी इथे नाहीच आहे, कारण मी फोनवरती हॉर्नचा आवाज ऐकला होता. महेश त्याला समजावायला जातो की विवान हे बघ, असं काही नाही आहे, तू चल ना आपण बोलूयात. विवानचं लक्ष स्वातीकडे जातं. स्वातीने एक हात मागे लपवलेला असतो. विवान तिला आता जाब विचारतो की काय लपवताय, चला द्या इकडे. स्वाती घाबरून चंद्रकांतकडे बघते. तो खुणावतो आणि अवनीची शेवटची लिहिलेली चिठ्ठी आता स्वाती विवानच्या हाती सोपवते. आता चिठ्ठी अवनीबद्दल इतकं काही वाईट साईट बोलायला सुरुवात करतो की अरे काय कमी आहे माझ्यामध्ये, एवढा रिच हायली क्वालिफाईड माणूस आहे मी, हँडसम मुलगासुद्धा आहे, कॅनडामध्ये राहतो, असं माझ्यात काय कमी आहे की दुसऱ्यासोबत खूप पळून गेली. त्यावर आता स्वाती त्याला खडसावते की विवान, तोंड सांभाळून बोल. सगळेजण धक्क्याने स्वातीकडे बघतात. स्वाती ताकीद देते की अवनीबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाहीत. अरे कधीतरी असा विचार कर ना की अवनीला तुझ्याशी लग्न का करायचं नव्हतं ते. अरे साधा एक कॉल नाही उचलला तर जीव 100-150 फोन करत होतास तिला. कधी तिच्या मताचा आदर केला नाही. एकदा, फक्त एकदा जरी तू तिच्याशी चांगलं बोलला असतास ना, तर ही वेळच आली नसती तुझ्यावरती. म्हणूनच तुझ्यामुळे, खरं तर तुझ्यामुळे अवनी पळून गेले, कारण तिला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. त्यावर आता विवान महेशवरती टाफरतो की महेश, सांग त्यांना कशा बोलतायत या, की मी पण नाही, तुमची बहीण पळून गेले, एवढं लक्षात ठेवा. त्यावर स्वाती त्याच्यावरती पुन्हा पुन्हा चिडते की अजून बोलतोय हा. आता चंद्रकांत स्वातीला शांत करतो आणि विचारतो की मला सांग की अवनी साधारण तुला किती वाजता भेटले होते पहाटे. तेव्हा पहाटे अवनीसोबतचं झालेलं बोलणं आठवतं तिला आणि तिच्यासमोरच अवनी वरती निघून गेली होती. स्वाती सांगते की साधारण 4 ते 5च्या दरम्यानच भेटली होती ती मला. तेव्हा चंद्रकांत विचार करतो की आणि आता 7:30 वाजत आलेत, म्हणजे ती फार कुठे नाही जाऊ शकत एवढ्या वेळात तरी. म्हणूनच आता चंद्रकांत महेशला आदेश देतो की आपली सगळी माणसं कामाला लाव. आणि तो स्वाती अवनीच्या आईला सांगतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही वेळेच्या आत अवनीला घरी घेऊन येतो. आणि महेश, विवान, चंद्रकांत तिघेही अवनीला शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. तोपर्यंत महेशने आता त्याच्या गुंडांना फोन केलेला असतो. इकडे अवनी मस्त अशी गाढ झोपलेली असते. थंडगार हवा चालू राहते. त्यावेळेला राजा इतका आनंद साजरा करत असतो मनातच की देवी आई, होपची तोफ, मला माहिती आहे देवी आई की हे सगळं तूच घडवून राहिले, पण मी विचार करतोय तसं सगळं घडणार आहे की नाही. मी ह्यांना सेफली पुण्याला सोडणारच आहे. खरं तर देवी आई, मी यांच्या कामाला पडतोय ना, तेवढंच माझ्यासाठी बस आहे अगं. या ना माझ्यासोबत माझ्या जवळ आहेत ना, तरीसुद्धा माझ्या मनात असा डीजे वाजतोय. राजाकडून अचानक बटन दबतं आणि जोराचं गाणं चालू होतं. अवनी टचकून जागी होते. राजा तिची माफी मागतो की सॉरी, गाणं लावायला गेलो होतो, चुकून हे गाणं लागलं. त्यानंतर अवनी पुन्हा झोपायला जाते, म्हणजे झोपायला ती डोळे बंदच करते. पण त्यावेळेला राजा आता परत एकदा गाणं लावतो आणि ते इतकं छान रोमॅन्टिक गाणं लागतं ना की राजा मस्त धुंदीत असतो. पण अवनी आता त्याला इतकी ओरडते की रोड ट्रिपवर आलो आहे आपण, इथे लग्नाच्या आदल्या दिवशी मी घरातून निघून आले आणि तुला गाणी कसली लावायची सुचतायत रे. तेव्हा राजा माफी मागतो, पण तोही चिडून जाऊ विचारतो की आणि तुमचं काय, तुम्ही काय करताय, ड्रायव्हर शेजारी झोपताय तुम्ही. अहो रात्रभर प्रवास करून डोळे फुटायला लागले माझे आणि तुम्ही कसले झोपा काढताय इथे. अवनी त्याच्याशीच वाद घालते की मग मी काय करू, लग्न ठरल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही आहे, सतत ते
लग्न, ते विचार, तो बाउन्सर, त्याचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जातच नव्हता. एकतर झोप लागली आहे मला आणि तू त्यातून झोपू पण देत नाही आहे. मी काय करायला हवं आहे अशा वेळेला? झोपू की नको? तेव्हा राजा तुझी माफी मागतो की सॉरी सॉरी, झोपा झोपा तुम्ही, निवांत झोपा. अवनी आता शांत झोपी जाते. तेव्हा राजा तिच्याकडे पाहून इतका हसायला लागतो. मनातच तो विचार करतो की वा, तुम्ही पण स्वीट आणि भांडता पण किती स्वीटच. झोपा झोपा, निवांत झोपा. अहो, आयुष्यात माझी बाजू घेणारी पहिली पोरगी आहात तुम्ही. मी तुमची साथ आयुष्यभर नाही सोडणार, वचन देतो तुम्हाला. आता राजाने मनातच वचन दिलेलं असतं आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढे जबरदस्त ट्विस्ट आला आहे. आता ज्या मालकाने राजाला ड्रायव्हर म्हणून चंद्रकांतच्या घरी पाठवलं होतं, तो धांगटांच्या घरी येऊन बॉम्बच फोडतो की. तोच यशोदाला सांगतो की अरे, राजा ज्यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून गेला होता ना चंद्रकांत देशपांडे, अरे त्यांचीच पोरगी घेऊन पळाला आहे तुझा भाऊ. त्यावर आता यशोदाला टेन्शन येतं, पण धन्या आणि पाण्या काय आनंदाने नाचतात. आता हे सगळं गुपचूप आत्या आणि दत्तू काकाने ऐकलेलं असतं. त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. दत्तू काका आत्याचे कान भरतो की बघ, मी म्हटलं होतं की राजा राजा तुझा श्राप खोटा ठरवणार, तो बाई घेऊन घरी येणार. आणि प्रेक्षकांनो आता राजा आणि अवनीचं लग्न कसं होतं आहे ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा.